परंतु जर ओबीसींच्या हत्या होत असेल तर ओबीसींच्या मंत्र्यांनी सुद्धा आता बोललं पाहिजे. आम्ही त्यांच्याकडे आशेनं बघतोय, समाज त्यांच्याकडे आशेनं बघतोय. राज्यात बलाढ्य ओबीसींचे नेते आहेत, त्यांनी सुद्धा आता ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी म्हणून ताकदीनं बोललं पाहिजे. कारण की ओबीसींची जातनिहाय जनगणनेची व्हायची असेल तर प्रत्येक 10 वर्षाला संधी येते. गेल्या 2010-11ला लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी भाजपला विचारात न घेता तत्कालीन खासदार समीर भुजबळ यांनी सभागृहामध्ये संसदेमध्ये ओबीसींची जातनिहाय जनगणना व्हावी म्हणून मागणी केली. आणि त्यावेळी लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी त्यांच्या पक्षाला विचारलं नाही, त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षाला विचारलं नाही आणि ओबीसीची जातनिहाय जनगणना व्हावी म्हणून त्यांनी पाठिंबा दिला. त्यांच्या बरोबर रामविलास पासवान असतील, शरद यादव असतील, लालू प्रसाद यादव असतील, या सर्व बलाढ्य नेत्यांनी ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्याची मागणी केली. त्या सरकारने ओबीसीची जनगणना करण्याला सुरुवात केली. परंतु योगायोगाने 2014ला आपल्या देशाला एक लोकांच्या अपेक्षेनुसार मोदी साहेब येऊन बसले. मोदी साहेब आल्याच्या नंतर ती जनगणना गुंडाळण्याचं काम झालं. आज सुद्धा मोदी साहेब आहेत आणि आता लोकसभेच्या अगोदर राहुल गांधी म्हटले आम्ही आमचं सरकार आलं तर आम्ही ओबीसींची जातनिहाय जनगणना करू. त्यानंतर अमित शहा म्हटले आमचं सरकार येणार आहे ना आम्हीच जातनिहाय जनगणना करणार आहेत. परंतु ओबीसीच्या तोंडाला आता पानं पुसण्याचं काम होतंय. जनगणना सुरू व्हायला लागली बांधवांनो, जनगणना सुरू झाली परंतु त्याच्यामध्ये ओबीसींच्या जातीचाच कॉलम नाही. आणि ओबीसींच्या जातीचा कॉलम नसेल तर तुमचा आकडाच कळत नसेल तर तुमची जनगणना कशी व्हावी हे सुद्धा तुम्हाला आपण विचारलं पाहिजे. खरं तर या भागाचे आमदार सुद्धा आपलेच आहेत, ओबीसींच्या जीवावर निवडून आलेले आहेत. त्यांनी सुद्धा सभागृहात बोलण्याची त्यांना मागणी तुम्ही केली पाहिजे. त्यांनी सुद्धा मुख्यमंत्र्याला निवेदन दिलं पाहिजे. अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.